नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या एप्रिल ते जुलै 2025 या 4 महिन्यांचे जे अनुदान आहे, त्या अनुदानासाठी लागणारा जो निधी आहे, त्या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि त्या संदर्भातच शासनाने नवीन GR काढून याची माहिती देखील दिलेली आहे आणि यामुळेच पुढील 4 महिन्यांची जी पेन्शन आहे ती दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्याही योजनेची जी पेन्शन किंवा हप्ता असतो तो प्रत्येक महिना चालू झाल्यानंतर लगेच खात्यामध्ये जमा होत नसतो. तर त्यासाठी 10 ते 15 दिवस जावे लागतात. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जी योजना आहे त्या प्रत्येक योजनेचा जो हप्ता किंवा पेन्शन आहे ती खात्यामध्ये जमा केली जात असते. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेच्या एप्रिल ते जुलै 2025 या अनुदानाचं वाटप करण्यासाठी शासनाने किती निधी मंजूर केलेला आहे आणि तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा कशा प्रकारे केला जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, शासनाचा GR काय आहे बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापन वेतन व वेतनेतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै 2025 करिता अनुदानाचे वाटप. तर सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकूण 143,72,72,000 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी 57,54,63,000 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. तर आता यामधील संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 12,85,05,00,000 रुपये तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना 5,17,20,490 रुपये इतका निधी BIMS प्रणालीवर वितरित केलेला आहे. तर हा वितरित केलेला जो निधी आहे तो एप्रिल ते जुलै 2025 या 4 महिन्यांची जी पेन्शन द्यायची आहे तर त्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे. तर मित्रांनो, आता एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्यांच्या पेन्शनसाठी जो निधी लागणार आहे तो निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही 1,500 रुपयाची जी पेन्शन आहे ती जमा केली जाणार आहे. तर हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती. तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.